ओम नमः शिवाय. श्री शिव महापुराण. वेदांना अनुकूल राहून त्यामधील गूढ आशय प्रकट करण्यासाठी महर्षी व्यासांनी 18 पुराणांची रचना केली. ही सर्व पुराणे ब्रह्माचे प्रतिपादन करणारी आणि मुक्तिविधायक आहेत. आर्य संस्कृतीमध्ये महादेवांचे स्थान सर्व देवतांमध्ये सर्वोच्च मानले गेले आहे. सर्वाधिक प्राचीन देवांमध्ये भगवान आशुतोष शिव हेच सृष्टीचे नियंता, पालनकर्ता आणि संहारक मानले गेले आहेत. श्री शिव महापुराण या ग्रंथामध्ये एकूण 7 संहिता आणि 18 खंड आहेत. 462 अध्याय आहेत. संस्कृत श्लोकांची संख्या 24,000 आहे. देवांचे देव महादेव यांच्या अद्भुत रम्य लीला चरित्रांनी बहरलेला कर्म, भक्ती, ज्ञान, योग यांचा अपूर्व संगम असलेल्या या ग्रंथाचे वाचन प्रारंभ करत आहे. हरिओम. श्री शिव महापुराण. श्री शिवपुराण महात्म्य. ओम नमः शिवाय. अध्याय 3. बिंदुग आणि चंचुला. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, शौनकजी, तुम्ही शिवभक्तांमध्ये अग्रगण्य आहात. देववेत्या ऋषींमध्ये श्रेष्ठ आहात. म्हणून मी तुम्हाला एक गोपनीय कथा सांगतो. पूर्वी समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेशात वाष्कल नावाचे एक गाव होते. तेथील ब्राह्मण वैदिक धर्मानुसार आचरण करीत नसत. ते सर्वच्या सर्व दुष्ट, विषयासक्त व पापाचरण करणारे होते. त्यांचा देवतांवर व भाग्यावर अजिबात विश्वास नव्हता. ते कुटील वृत्तीचे होते. ते शेती करत असत, विविध शस्त्रे बाळगत असत. व्यभिचार करताना त्यांना काहीच वाटत नसे. ज्ञान, वैराग्य, सद्धर्माचे पालन हाच परमपुरुषार्थ आहे. या योगे मनुष्याचे कल्याण होते ही गोष्ट त्यांना माहीतच नव्हती. थोडक्यात सांगायचे तर मनुष्य असूनही ते ब्राह्मण पशुवत वागत होते. जेथे ब्राह्मण समाजाची ही अवस्था, तेथे अन्य वर्णाविषयी काय सांगावे. त्या गावातील दुसऱ्या जातीचे लोकही स्वधर्मविमुख, वाईट, कुत्सित विचारांचे, कुकर्मरत आणि व्यसनी होते. तेथील स्त्रियाही पापासक्त, स्वेच्छावर्तनी, कारस्थानी आणि व्यभिचारिणी होत्या. अशा प्रकारे त्या गावात सद्व्यवहार, सदाचार, सुविचार यांचे अस्तित्वच नव्हते. तेथे फक्त दुष्ट माणसेच राहत होती. वाष्कलमध्ये बिंदुक नावाचा एक ब्राह्मण राहत असे. तो अधर्मी, दुरात्मा आणि महापापी होता. चंचुला ही त्याची पत्नी. ती मात्र धर्मानुगामी होती. तिच्यासारखी सुंदर साध्वी पत्नी असूनही तो ब्राह्मण वेश्यागमन करत असे. तो आपल्या पत्नीची नेहमीच उपेक्षा करी. त्याचा सहवास न लाभल्यामुळे चंचुला कामपीडेने रात्र रात्र तळमळत राहायची. पतिव्रता धर्माला आणि स्वतःच्या चारित्र्याला कलंक लागू नये म्हणून तिने बराच काळ या सर्व क्लेशांना सहन केले. तिने आपल्या पतीचे मन वळवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले, पण व्यर्थ. त्याचा स्वभाव बदललाच नाही. शेवटी ती तरी किती सहन करणार. पतीच्या वागणुकीला कंटाळून तीही धर्मभ्रष्ट झाली. व्यभिचार करू लागली. काही दिवसांनी तिच्या पतीने एका क्षुद्र जातीतील वेश्येशी लग्न केले आणि अन्यत्र संसार थाटला. चंचुला आपल्या पुत्रांचे जमेल तसे पालनपोषण करू लागली. अशी बरीच वर्षे लोटली. बिंदुक ब्राह्मण वार्धक्याने मरण पावला. यमदूतांनी त्याला नरकात घालून अनन्वित यातना दिल्या. मग त्याला पिशाच योनीत जन्माला घातले. तो दुष्ट, पापी ब्राह्मण भयंकर पिशाच होऊन विंध्य पर्वतात भटकू लागला. पतीच्या निधनानंतर मूढमती चंचुला आपल्या मुलांच्या संसारात रमली. एके दिवशी कुठल्या तरी पुण्य पर्वणीनिमित्त ती आपल्या भाऊबंधांसमवेत गोकर्ण क्षेत्री गेली. यात्रेकरूंना तीर्थस्नान करताना पाहून तिनेही एका तीर्थात स्नान केले. मग ती जत्रेतील मौज पाहात इकडे तिकडे भटकू लागली. फिरत फिरत एका मंदिरात गेली.
तेथील मंडपात एक ब्राह्मण शिवकथा निरूपण करत होता. भगवान शंकरांची परमपवित्र आणि मंगलकारक पौराणिक कथा ती लक्षपूर्वक ऐकू लागली. कथेच्या अनुषंगाने तो ब्राह्मण श्रोत्यांना उद्देशून म्हणाला, ज्या स्त्रिया व्यभिचार करतात त्यांना मृत्यूनंतर यमलोक प्राप्त होतो. यमाचे दूत त्यांचा भयंकर छळ करतात. तप्त लोखंडी सळ्यांनी त्यांच्या गुप्तांगांना डाग देतात. त्यांना तप्त लोखंडी पुरुषमूर्तींना आलिंगन द्यायला लावतात. तेव्हा ते जीवात्मे भयंकर किंचाळतात. आम्हाला यातना सहन होत नाहीत, आम्ही व्यभिचार करणार नाही, आम्हाला सोडा, असे वारंवार ओरडून सांगतात. पण यमदूतांना त्यांची दया येत नाही. तेथील नियम देव, ऋषी, मनुष्य अशा सर्वांना समान बंधनकारक आहेत. तेथे कोणालाही सूट नाही. प्रत्येकाला आपल्या दुष्कर्मांचे फळ भोगावेच लागते. म्हणून स्त्रियांनी व पुरुषांनी केव्हाही अधर्मास प्रवृत्त होऊ नये. पुराणिकाचे बोलणे ऐकून चंचूला भयाने व्याकुळ झाली. तिच्या सर्वांगाला घाम फुटला, घशाला कोरड पडली, शरीर थरथरू लागले. कथा संपल्यानंतर सर्व मंडळी निघून गेली. चंचूला पुराणिकासमोर गेली. तिने त्याचे पाय धरले व म्हणाली, हे ब्राह्मण देवता, धर्माला न जाणल्यामुळे माझ्याकडून सतत दुराचार घडला आहे. तुझ्या मुखातून प्रवचन ऐकून मला माझी मरणोत्तर गती स्पष्ट दिसत आहे. माझी दुष्कर्मे आठवून मी भयकंपित झाले आहे. माझ्या मनात संसाराविषयी अनासक्ती निर्माण झाली आहे. मी पापिनी आहे, मूढ आहे. माझी निंदा करावी तेवढी थोडीच. माझा धिक्कार असो. वाईट विषयांच्या मागे लागून मी धर्मभ्रष्ट झाले. हाय रे दुर्दैवा, आता माझी दुर्गती कोणीही टाळू शकत नाही. नरक यातना भोगत असताना कोणता बुद्धिमान पुरुष मला साथ देईल? मृत्यूसमयी मला नेण्यासाठी आलेल्या भयंकर यमदूतांना मी पाहू शकेन काय? मी त्यांच्या समवेत धैर्याने जाऊ शकेन काय? नरकात माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात येतील, मला दुःखद यातना देण्यात येतील. त्या मी कशा सहन करणार? पापाचरण केल्यामुळे मी डुबणार, नष्ट होणार, मारली जाणार, जळून जाणार. हे ब्राह्मणा, दुष्कर्माच्या परिणामांचा विचार करून माझे हृदय दुःखाने फुटून जात आहे. आता मी काय करू? कोणाला शरण जाऊ? मला माझ्या कुकर्मांचा पश्चाताप होत आहे. मी तुझे पाय धरले आहेत. आता तूच माझी माता, तूच माझा पिता. तुला माझी करुणा येऊ दे. तू मला पापमुक्त होण्यासाठी मार्गदर्शन कर. माझी निराशा करू नकोस. मी तुला मनोमन गुरु मानले आहे. तू या अबलेचा उद्धार कर. सूत म्हणाले, शौनकजी, अशा प्रकारे खेदाने विलाप करीत चंचूला त्या ब्राह्मणाला एकसारखी विनवणी करू लागली. तिची अवस्था पाहून त्या विप्राला दया आली. त्याने तिला प्रेमपूर्वक उठवले. तो तिचे सांत्वन करू लागला. हरिओम. अध्याय 3 समाप्त. ओम नमः शिवाय. अध्याय 4. चंचुलाचे शिवलोकी गमन. श्री गणेशाय नमः. ब्राह्मण चंचुलाला म्हणाला, बाई, तू खरोखरच भाग्यवान आहेस. भगवान शंकरांच्या कृपेने शिवपुराणातील ही वैराग्यपूर्ण कथा ऐकून तू अगदी वेळेवर जागृत झाली आहेस. तुला आपल्या कृतकर्मांचा पश्चाताप होत आहे. ही तुझ्या कल्याणाच्या आणि उद्धाराच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. तू घाबरू नकोस, चिंताही करू नकोस. तू शिवजींना शरण जा. त्यांच्या कृपेने तुझी सर्व पापे नष्ट होतील. मी तुला भगवान शंकरांच्या महात्म्यपर एक कथा सांगतो. त्यायोगे तुला निश्चित मार्गदर्शन प्राप्त होईल. तुला उत्तम सुखदायक श्रेष्ठ गती मिळेल. मी आधी सांगितलेली कथा ऐकून तुझी बुद्धी पश्चातापाने शुद्ध झाली आहे. तुझ्या मनात विवेक आणि वैराग्य उत्पन्न झाले आहेत. पापी जनांसाठी पश्चाताप हेच सर्वात मोठे प्रायश्चित्त असते. पश्चाताप हाच आपल्याला दुष्कृत्यांकडे डोळसपणे पाहायला लावतो. पश्चातापामुळेच मन पापाचरणापासून परावृत्त होते. साधुजन म्हणतात, पश्चाताप हेच आत्मशुद्धीचे प्रथम साधन आहे. जो पश्चाताप करतो तोच आपल्या पापांचे निराकरण व्हावे म्हणून प्रायश्चित्त घेऊ शकतो.
जो मनुष्य विधीपूर्वक प्रायश्चित्त घेतो तो निर्भय होतो. जो आपल्या कुकर्मांसाठी स्वतःला दोषी मानतो त्याबद्दल खेद मानून पश्चाताप करतो त्याला उत्तम गती प्राप्त होते, यात शंका नाही. शिवपुराणाचे महात्म्य फार थोर आहे. याच्या श्रवणाने चित्तशुद्धी होते, मन निर्मळ होते. शुद्ध चित्तामध्येच शिवपार्वती वास करतात. असा विशुद्धात्मा शिवपदाचा अधिकारी होतो. शिवपुराणातील कथा सर्व मानवांसाठी उत्तम उपदेशक आणि कल्याणप्रद आहेत. त्यांचे लक्षपूर्वक श्रवण करावे. या कथा भवरोगाचा नाश करून संसाररूपी बंधने तोडून टाकतात. या शिवकथांचे श्रवण पठन करून त्यावर वारंवार चिंतन मनन करावे. हेच निदिध्यासन होय. ही एक प्रकारे शिवाराधनाच आहे. या आराधनेने चित्त शुद्ध होते, ज्ञान आणि वैराग्य वृद्धिंगत होते, शिवभक्ती उत्तरोत्तर दृढ होते. त्यायोगे शिवजींची प्रसन्नता लाभून त्यांच्या कृपाप्रसादाने दिव्य मुक्ती प्राप्त होते. ज्याचे चित्त अहर्निश प्रपंचातच गुंतलेले आहे तो पशूच होय. तो या संसाररूपी बंधनातून कधीही मुक्त होत नाही. हे ब्राह्मणी, म्हणूनच माझे तुला असे सांगणे आहे की तू आपले मन विषयांपासून परावृत्त करून ही परमपावन शिवकथा भावभक्तीने आणि लक्ष देऊन ऐक. ही कथा श्रवण केल्याने चित्तशुद्धी होऊन तुला मोक्ष मिळेल. जो मनुष्य निर्मळ अंतःकरणाने भगवान शंकरांच्या चरणांचे चिंतन करतो त्याला एकाच जन्मात मुक्ती मिळते, हे त्रिवार सत्य आहे. सूत म्हणाले, शौनकजी, एवढे बोलून तो शिवभक्त ब्राह्मण क्षणभर थांबला. त्याचे हृदय भरून आले होते. त्याने डोळे मिटले. तो शंकराचे मनोमन ध्यान करू लागला. चंचुलाची अवस्थाही काही वेगळी नव्हती. पश्चातापाने दग्ध झालेल्या तिला आशेचा एक किरण दिसत होता. ब्राह्मणाच्या उपदेशाने तिचे अंतःकरण प्रसन्न झाले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने ब्राह्मणाचे पाय धरले आणि म्हटले, हे विप्रश्रेष्ठा, तुझे बोलणे ऐकून मी कृतार्थ झाले आहे. तू परमार्थाचा उत्तम मार्गदर्शक आहेस, मोठा परोपकारी आहेस. तू खरोखरच धन्य आहेस, प्रशंसनीय आहेस. हे साधो, मला नरकाची खूप भीती वाटत आहे. तू माझा उद्धार कर. शिवपुराणातील अमृतासमान असलेली एक कथा ऐकून जर माझ्या मनात वैराग्य उत्पन्न होऊ शकते तर त्या संपूर्ण पुराणाच्या श्रवणाने किती श्रेष्ठ पुण्यफल मिळत असेल याची कल्पनाच करवत नाही. माझ्या मनात संपूर्ण शिवपुराण ऐकण्याची दुर्दम्य इच्छा निर्माण झाली आहे. ही माझी मनोकामना तू पूर्ण कर, अशी माझी विनम्र प्रार्थना आहे. चंचुलाचे बोलणे ऐकून त्या पुराणिक ब्राह्मणाला परम संतोष वाटला. त्याने तिला शिवपुराण ऐकवण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर ती ब्राह्मणी गोकर्ण क्षेत्रीच राहिली. पुराणिकाची नित्यनेमाने सेवा करू लागली. तो शुद्ध चित्त ज्ञानी ब्राह्मण तिला शिवपुराण सांगू लागला. तीही परमश्रद्धेने श्रवण करू लागली. अशा प्रकारे तिला त्या पावन शिवपीठावर येऊन मोठाच लाभ झाला. त्या कथांच्या पुण्यप्रभावाने तिचे आधीचे सर्व दुष्कर्म जळून गेले. ती शिवजींच्या सगुण साकार रूपाचे आणि त्यांच्या सच्चिदानंदमय स्वरूपाचे अहोरात्र चिंतन करू लागली. तिला दृढ वैराग्य प्राप्त झाले. कसलेही आशापाश राहिले नाहीत. आयुष्य मर्यादा पूर्ण झाल्यावर तिने गोकर्ण क्षेत्री शांतपणे डोळे मिटले. तेवढ्यात तेथे शिवलोकातून एक दिव्य विमान आले. ते अत्यंत तेजस्वी आणि शोभायमान होते. त्यात रुद्रासमान दिसणारे पार्षदगण होते. त्यांनी तिला सन्मानाने त्या विमानात बसवले तेव्हा तीही दिव्य स्वरूप दिव्यांगना झाली. विमान शिवलोकी पोहोचले. शिवगणांनी चंचुलेला शिवसभेत नेले. तेथील वैभवशाली उच्चासनावर भगवान शंकर विराजमान झाले होते. त्या सनातन स्वयंभू ईश्वराला 5 मुखे आणि प्रत्येकी 3 याप्रमाणे 15 नेत्र होते. त्यांच्या प्रत्येक मस्तकावर अर्धचंद्राकृती दिव्य मुकुट शोभून दिसत होता. कंठ नीलवर्ण होता.
अंगकांती कर्पुरासमान गौरवर्ण आणि अत्यंत तेजस्वी होती. त्यांनी आपल्या सर्वांगावर श्वेत भस्म लावले होते. श्वेत वस्त्रे परिधान केली होती. त्यांच्या वाम अंकावर भगवती गौरी बसली होती. ती विद्युलते समान अत्यंत तेजस्वी दिसत होती. तिचे लावण्य अद्भुत होते. सर्व देवता त्यांची सेवा करण्यासाठी तेथे तत्परतेने उभ्या होत्या. गणेश, भृंगी, नंदी, वीरभद्र आदी सर्व शिवगण आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाट पाहत भक्तिभावाने हात जोडून उपस्थित होते. आपल्या आराध्य दैवताचे अर्थात भगवान शंकरांचे ते परम उज्ज्वल दिव्य स्वरूप पाहून चंचुलाला खूपच प्रसन्न वाटले. तिने त्यांना वारंवार प्रणिपात केला आणि हात जोडून विनम्र भावाने उभी राहिली. तिचा कंठ सद्गदित झाला होता. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. तिची अवस्था पाहून शिव पार्वतीचे अंतःकरण करुणेने भरून आले. त्यांनी तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. तिला प्रेमाने जवळ बोलावले. त्यानंतर चंचुला पार्वतीची सखी होऊन परममंगल शिवलोकी अक्षय सुखाचा लाभ घेत कालक्रमणा करू लागली. हरिओम. अध्याय 4 समाप्त. श्री शिव महापुराण कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथावाचन आवडले असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा. असेच माझ्याबरोबर रहा श्री शिव महापुराण ऐकण्यासाठी. धन्यवाद.